नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडीलॉजी या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्लीज लिसन ही पोयम अभ्यासायची आहे। प्लीज लिसन म्हणजेच काय, जरा माझं ऐकून घ्या। तो रिक्वेस्ट करत आहे इथे स्पीकर ह्या पोयमद्वारे की माझं जरा कोणी ऐकून घ्या। जेव्हा मी तुम्हाला काही सांगायला जातो तर तुम्ही माझं नीट ऐकून घेत नाही आणि सरळ मला ऍडवाइस देता किंवा काही देता, आणि मला काय वाटतं हे ऐकून न घेता डायरेक्ट तुम्ही ऍडवाइस देण्याचं जे काम आहे ते बंद करा आणि माझं काय म्हणणं आहे ते जरा नीट ऐकून घ्या। हेच ह्या पोयमद्वारे त्या स्पीकरला इथून सांगायचं आहे। आणि याचा जो स्पीकर आहे तर पोएट आहे तो काही अननोन आहे, अनॉनिमस आहे, इथं कोणाचंही नाव दिलेलं नाही आहे आणि तो यंगस्टर आहे, म्हणजेच आता जस्ट ग्रो होत आहे अशा मुलाने म्हटलेलं आहे की माझं जरा ऐकून घ्या। ही पोयम अभ्यासण्याआधी आपल्याला ह्या पोयमवर दिलेली चिटचॅट ऍक्टिव्हिटी आता आपल्याला अभ्यासायची आहे। तर चिटचॅट ऍक्टिव्हिटी मध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स दिलेले आहेत बघा। व्हॉट मेक्स यू लव्ह म्हणजे तुम्हाला काय हास्य बनवते किंवा तुम्ही कशाने हसता, तर याचा आन्सर आहे व्हेन आय वॉच कॉमेडी शो ऑन टीव्ही इट मेक्स मी लव्ह। तर याचा आन्सर काय होणार आहे की मी जेव्हा टीव्हीवर काय बघते, कॉमेडी शो बघते, तेव्हा मी खूप हसते, मला काय हसायला येते। नंतरचे क्वेश्चन बघा, व्हॉट मेक्स यू अँग्री तुम्हाला राग कशाने येतो, तर याचं उत्तर मी लिहिलेलं आहे व्हेन समवन लाइंग अँड चिट्स मी इट मेक्स मी अँग्री म्हणजे कोणी माझ्यासोबत जेव्हा खोटं बोलतात, मला चीट करतात, तेव्हा मला काय येतो, राग येतो। नंतर क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट मेक्स यू सॅड तुम्ही दुःखी कशाने होता किंवा कसं काय, कोणतं कारण आहे ज्याने तुम्ही नाराज होता किंवा दुःखी होता, तर त्याचे आन्सर लिहिलेलं आहे बघा मी व्हेन आय सी स्मॉल चिल्ड्रेन बेग्स ऑन रोड ऍट द एज ऑफ लर्न इट मेक्स मी हार्ट्स किंवा सॅड। इथे काय लिहू शकतो आपण, सॅड पण लिहू शकतो। तर जेव्हा मी कशाने नाराज होते किंवा दुःखी होते, तर जेव्हा मी रस्त्यावर जात असताना रस्त्यावर जी छोटी छोटी मुलं भीक मागताना पाहते, जेव्हा त्यांची शिकण्याची वय असते त्या काळात ती भीक मागतात आणि हे सगळं दृश्य पाहून मला खूप दुःख होते असं इथं म्हटलेलं आहे। व्हॉट मेक्स यू हॅपी तुम्ही हॅपी कशाने फील करता किंवा हॅपी कशाने होता, तर आन्सर बघा व्हेन आय गेट गुड मार्क्स इन एक्झाम इट मेक्स मी हॅपी जेव्हा मला परीक्षेमध्ये जास्त मार्क्स मिळतात, चांगले मार्क्स मिळतात, तेव्हा मी हॅपी होते। तर हे झाले आपले क्वेश्चन आन्सर चिटचॅट ऍक्टिव्हिटीवरचे। नंतरचे बघूया 20 क्वेश्चन्स म्हणजे काय, 20 क्वेश्चन्स आता आपल्याला विचारायचे आहेत। कसे ते बघून घेऊया। बघा, फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8 one person that is leader chooses one item, a picture, a paragraph or a lesson from any one of the 9 standard textbooks and writes the reference on a slip of paper and folds it. Others ask him or her questions and try to guess what it is from his or her answers. Follow the rules given below. म्हणजे इथे काय करायचं आहे, 6 ते 8 जणांचा तुम्हाला ग्रुप बनवायचा आहे। आता तो जो ग्रुपचा प्रमुख असेल, लीडर असेल, तो काय करेल, तुमच्या 9 स्टँडर्ड मधली रॅन्डमली कुठलीही बुक घेईल आणि त्या बुक मधलं एखादं पिक्चर असेल, एखादं लेसनचा थोडासा टेक्स्ट असेल किंवा काही असेल, तो काय करेल, लिहून काढेल आपल्या पेजवर, आपल्या स्लिपवर आणि त्याची फोल्ड करेल आणि आपल्या खिशात ठेवणार आहे। त्याच्यानंतर काय करायचं बघा, the maximum number of questions the rest of the group can ask is 20. You cannot ask the direct questions like what do you have in mind. आता तुम्हाला त्याने ज्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं जे टेक्स्ट आहे, जे कंटेस्ट आहे, जे पिक्चर आहे किंवा काही असेल वाटेवर, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स करायचे आहे आणि ते किती असावेत, नियर अबाउट 20 असावेत। आणि त्याला असं तुम्ही डायरेक्ट नाही विचारू शकत की तुझ्या माइंड मध्ये काय आहे, की हे कशाचं तू लिहिलेलं चिठ्ठीत आहे ते नेमकं काय आहे, तर तुम्हाला कल्पना करायची, इमॅजिन करायचे की त्या चिठ्ठीमध्ये नेमकं असेल काय। तर बघा कशा प्रकारचे, यू कॅन आस्क WS क्वेश्चन्स आर yes or no क्वेश्चन्स, द लीडर हॅज टू गिव्ह ट्रुथफुल आन्सर्स। आता तुम्हाला ते क्वेश्चन्स विचारायचे आहेत आणि त्यावर जो लीडर असेल तो खरं खरं उत्तर देणार आहे।
The maths and science textbooks includes many terms in English. Encourage the students to use them for this game. आता ह्या गेम खेळायचा आहे तुम्हाला, तर तुम्ही मॅथ किंवा सायन्स मध्ये असे अनेक टर्म्स असतात ज्या युजफुल असतात इंग्लिशचे गेम खेळण्यासाठी, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. Ask for your friends' opinion. Do you think? Do you agree? What do you think? What is your opinion? How do you feel about that? अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स तिथे करायचे आहेत. आता बघून घेऊया कोणते क्वेश्चन करायचे आहेत. तर हा जो आपल्या ग्रुपचा लीडर आहे त्याने काय केलेलं आहे, 9th स्टँडर्डची टेक्स्टबुक घेतलेली आहे. कशाची? इकॉनॉमिक्सची. आणि इकॉनॉमिक्स मधला एखादा लेसन काढला आणि लेसन मधलं एखादा टेक्स्ट किंवा कॉन्टेस्ट आहे त्याने आपल्या चिठ्ठीमध्ये लिहिलं आणि त्या चिठ्ठीची काय केली, फोल्ड करून घेतली आहे. आता बाकीचे मुलं त्याला क्वेश्चन करतील. कशा प्रकारे? अशा प्रकारे त्यांनी क्वेश्चन केले आणि तो काय करेल, त्यांना ट्रूथफुल आन्सर करेल, येस किंवा नो मध्ये. आता बघा आपण हे आन्सर लिहून घेतलेलं आहे. कशावर चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे त्याने? इंट्रोडक्शन ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे त्याने जी टेक्स्टबुक वापरली ती इकॉनॉमिक्सची होती आणि त्याच्यातला काहीतरी कॉन्टेस्ट घेतला आणि ते चिठ्ठीमध्ये लिहून त्याने फोल्ड करून घेतलेली आहे. बाकीचे मुलं कसे क्वेश्चन करणार बघा. इट इज रिलेटेड टू सायन्स ऑर मॅथ्स. ते नव्हतंच तर तो काय म्हणणार, नो. इज इट फ्रॉम एनी लँग्वेज? ती काही लँग्वेजची बुक आहे का, किंवा ते जे तू लिहिलेलं आहे कंटेस्ट ते लँग्वेज बाबत आहे का? तो लीडर काय म्हणणार, नो. डू यू थिंक इट इज अ पार्ट ऑफ सोशल स्टडीज? तर तो काय म्हणेल, यस, कारण इकॉनॉमिक्स हा सोशल स्टडीजचा काय आहे, पार्ट आहे. इज इट बेस्ड ऑन हिस्ट्री और सिविक्स? लीडर काय म्हणेल, नो. डू यू एग्री दॅट इट इज फ्रॉम जिओग्राफी? लीडर काय आन्सर करणार, नो. कॅन यू टेल व्हॉट इज बेस्ड ऑन? आता तू सांग की कशावर आधारित आहे, तर तू काय म्हणेल, नो, हे मी सांगणार नाही. मग नंतर मुलं परत क्वेश्चन करणार, इज इट अ पार्ट ऑफ इकॉनॉमिक्स? आता हे इकॉनॉमिक्स बद्दल आहे का? तर लीडर तो काय करेल, आन्सर करेल, ट्रूथफुली आन्सर करायचं आहे ना त्याला, तर तो काय म्हणेल, येस. आता बाकीचे अजून दिमाग लावतील आणि विचार करतील आणि त्याला क्वेश्चन करतील, इज इट बेस्ड ऑन प्रॉफिट अँड लॉस? हे प्रॉफिट अँड लॉस बद्दल आहे का? तर तो काय आन्सर करेल, यस. डू यू थिंक इट इज बेस्ड ऑन फॅमिलीज इन्कम अँड एक्सपेंडिचर? तर तो म्हणेल, यस. अँड हाऊ टू स्पेंड अवर इन्कम? लीडर काय आन्सर करणार, यस. सो इट इज बेस्ड ऑन अवर रेफरन्स ऑफ एक्सपेंडिचर? तर लीडर काय आन्सर करणार, यस. आणि फायनली अजून क्वेश्चन करणार मुलं, ओ देन इट इज अ इंट्रोडक्शन टू इकॉनॉमिक्स, इट इज राईट? आता ते इंट्रोडक्शन कशाचं आहे, इकॉनॉमिक्सचं आहे, बरोबर आहे ना? तर लीडर काय करणार आन्सर, त्याला फक्त येस नो मध्येच आन्सर करायचं असतं आणि तो आन्सर काय करणार, येस. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मॅथ किंवा सायन्स मध्ये पण ही ऍक्टिव्हिटी करता येईल किंवा अदर लँग्वेजची एखादा कंटेस्ट घेता येईल किंवा अदर फॉर्म मध्ये पण तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन्स तयार करता येतील आणि लीडरला फक्त आन्सर काय करायचं, येस किंवा नो. नंतरचा क्वेश्चन बघा. नंतरची ऍक्टिव्हिटी विचारलेली आहे, ऍग्रीमेंट्स अँड डिसऍग्रीमेंट्स. म्हणजे तुम्ही एखाद्या मताशी, एखाद्या वाक्याशी तुमचं मत सहमत आहात की त्या मताशी सहमत नाही आहेत, म्हणजे तुम्ही त्याला नकार दर्शवता की होकार दर्शवता, अशा प्रकारचं हे ऍक्टिव्हिटी आहे. इथं नेमकं काय दिलेलं आहे बघा, फॉर्म पेअर्स. म्हणजे काय करायचंय, जोड्या बनवायच्या आहेत. लिस्ट द थिंग्स ऑन विच यू हॅव द सेम ओपिनियन अँड ऑल्सो द वन ऑन विच यू हॅव डिफरंट ओपिनियन्स. Prepare a list of 10 things in all and see how far you agree and disagree with your friend. Some useful phrases are given alongside you could talk about. आता काय करायचं आहे, तुम्हाला मित्रांचा गट बनवायचा आहे आणि खाली रेफरन्स साठी ह्या काही टर्म्स दिलेल्या आहे, फ्रेजेस दिलेला आहे. यातील एखादी तुम्ही टर्म्स घ्यायची, फ्रेज घ्यायची आणि त्याच्यावर तुमचे मत बनवायचे, सेंटेन्स बनवायचे आणि आपल्या मित्रांचे त्यावर काय दर्शवायचे, म्हणजे काय घ्यायचे, रिव्ह्यू घ्यायचे की तुम्ही ह्या टर्म बाबत, ह्या वाक्याबाबत
ऍग्री आहात की डिसऍग्री आहात? तर मी इथून घेतलेला आहे परफॉर्मन्स ऑफ स्पोर्ट्समन अँड वुमन. कोणता घेतलेला आहे? परफॉर्मन्स ऑफ स्पोर्ट्समॅन मेन अँड वुमेन. म्हणजे स्पोर्ट्समॅन किंवा वुमनचं परफॉर्मन्स जे आहे त्याच्यावर आता आपल्याला एक चार्ट बनवायचा आहे आणि तिथे मी काही वाक्य केलेले आहेत त्यावर काय करायचं आहे मित्राला, आपला फक्त ऍग्रीमेंट्स किंवा डिसऍग्रीमेंट्स त्यांचे दर्शवायचे किंवा तिथे लिहायचे आहेत. तर ऍग्रीमेंट्स म्हणजे तुमचा होकार असेल तर तुम्ही कोणते कोणते वाक्य लिहू शकता बघा, ते सुद्धा इथे दिलेले आहेत. आय टोटली अग्री विथ यू. जर तुमचा होकार असेल तर तो काय म्हणाल, आय टोटली अग्री विथ यू. एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली, यू आर राईट, आय डोंट नो, आय नीड टू थिंक अबाउट इट. पार्शली अग्रीमेंट, आय सपोज सो. आणि जर तुमचा नकार असेल, नो, आय डोंट थिंक सो, आय टोटली डिसऍग्री, नॉट नेसेसरी, आय एम नॉट शुअर अबाउट दॅट, लेट्स अग्री टू डिसऍग्री. अशा प्रकारचं तुम्हाला नकार पण दर्शवायचा आहे आणि ते सगळे वाक्य इथे काय दिलेलेच आहेत. आता मी एक चार्ट तयार केलेला बघा, परफॉर्मन्स ऑफ स्पोर्ट्समॅन अँड वुमेन. हे काही वाक्य आहेत किंवा काही फ्रेजेस आहेत आणि त्यावर तुमच्या मित्रांचं ऍग्रीमेंट्स घ्यायचे किंवा डिसऍग्रीमेंट्स, होकार किंवा नकार हे दर्शवायचे. आता बघा स्पोर्ट्समनला पॉइंट्स दिलेले कोणते कोणते बघा. फॅमिली बॅकग्राऊंड महत्वाचं आहे का त्यांच्यासाठी? तर काही मित्र म्हणतील इट्स इम्पॉर्टंट, हो आवश्यक आहे. आणि काही म्हणतील नो, आय डोंट थिंक सो. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट बघा, बेसिक स्किल्स. आय टोटली अग्री विथ इट. बेसिक स्किल असणं आवश्यक आहे. नो, सम स्किल्स कॅन बी इम्प्रूव्ड. आता काही जण म्हणतील नाही, काही जे स्किल असतात ते जन्मजात नसतात तर त्यांना आपण इम्प्रूव्ह करू शकतो. नंतर आहे इंटरेस्ट. आता खेळायचा असेल, तुम्हाला इंटरेस्ट आहे का? तर तुमचं काय असाल, तुमचं उत्तर काय असायला पाहिजे, दॅट व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुमचा इंटरेस्टच नसाल तर तुम्ही एखादा स्पोर्ट खेळू शकाल का? तर ऑब्व्हियसली नॉट, खेळूच शकणार नाही. आणि डिसऍग्रीमेंट मध्ये पण कोणतं वाक्य येणार, ऍब्सोल्युटली, इट्स नेसेसरी, हो ते नक्कीच असायला पाहिजे. नंतर आहे कोचिंग. कोचिंग असणं आवश्यक आहे का स्पोर्ट्ससाठी? आय अग्री विथ इट, इट्स नेसेसरी. माझं याला सहमत आहे, ते आवश्यक आहे. आणि त्यानंतर बघा फॅमिली सपोर्ट. आय थिंक फॉर वुमन इट्स नेसेसरी. आता फॅमिली सपोर्ट तुम्हाला आवश्यक वाटतो का? तर हो, वुमन साठी नेसेसरी आहे असं काही लोक म्हणतील. तर काय म्हणतील डिसऍग्रीमेंट मध्ये, नो, आय डोंट थिंक सो, इवन मेन नीड फॅमिली सपोर्ट. फक्त वुमनलाच नाही तर मेनला सुद्धा, म्हणजे माणसांना सुद्धा फॅमिली सपोर्टची गरज असते असं इथं म्हटलेलं आहे. नंतर आहे रेग्युलर प्रॅक्टिस. स्पोर्ट्स मध्ये जाताना किंवा आपण एखादा खेळ खेळत असतो तर आपल्याला रेग्युलर प्रॅक्टिसची आवश्यकता असतेच. म्हणून ऍग्रीमेंट्स मध्ये काय येईल, यस, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि डिसऍग्रीमेंट्स मध्ये ऍब्सोल्युटली नेसेसरी. दोन्ही मध्ये याला सहमत दाखवलेलं आहे. त्यानंतर आहे कोच फेवर. आता एखादा खेळाडू आहे, स्पोर्ट्समॅन आहे, त्याला कोचचा फेवर असेल तर ऍग्रीमेंट आणि डिसऍग्रीमेंट मध्ये दोघांचं काही आहे मत बघा. नो, आय डोंट थिंक सो. ऍग्रीमेंट मध्ये काय म्हणतात, ज्याला सहमतीवाला ग्रुप काय म्हणाल की मला हे आवश्यक वाटत नाही. तर डिसऍग्रीमेंट वाले जे ग्रुप आहे तो पण काय म्हणाल, आय थिंक इट्स नेसेसरी समटाइम्स. तर काय म्हणतील ते की हो, हे कधी कधी कोणत्या वेळेला हे गरजेचं असते. त्याच्यानंतर बघा नॉलेज, ट्रिक्स अँड प्रॅक्टिस ऑफ गेम्स. नॉलेज, ट्रिक्स अँड प्रॅक्टिस ऑफ गेम्स म्हणजे जर तुम्हाला काही ट्रिक्स माहिती असतील किंवा आणि गेम्सची जर तुम्हाला प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे का, तर ऍग्रीमेंट वाला ग्रुप काय म्हणेल, ऍब्सोल्युटली नेसेसरी. याची सर्वात गरज असणे आवश्यकच आहे. आणि डिसऍग्रीमेंट वाला ग्रुप पण म्हणते की आय टोटली अग्री विथ यू. नंतर बघा फिजिकल फिटनेस. स्पोर्ट्ससाठी फिजिकल फिटनेस सुद्धा असणं आवश्यक आहे. तर ऍग्रीमेंट मध्ये यस, फॉर वुमन इट्स मोर एम्पी. हे काय म्हणतात की लेडीला जास्त गरज असते. तर डिसऍग्रीमेंट वाला ग्रुप काय म्हणेल, नो,
आय डिसॅग्री विथ इट, इवन फॉर मेन इट्स इम्पॉर्टंट. हे काय म्हणतात, फक्त वुमनलाच नाही तर मेनला सुद्धा जास्त गरजेचं आहे. नंतर बघा, कोऑपरेशन अँड कोऑर्डिनेशन ऑफ को प्लेयर्स. म्हणजे जर तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला कोऑर्डिनेशन त्यामध्ये आणि कोऑपरेशन म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जी कोणते कोणते डबल खेळाडूंनी खेळ खेळले जातात तर तिथे कोऑर्डिनेशन असणं आवश्यक असतं. तर ऍग्रीमेंट वाला ग्रुप काय म्हणाल, यस विदाउट इट वन कॅन नॉट शो हिज हर परफॉर्मन्स. आता जर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशनच नसेल तर ते आपला योग्य परफॉर्मन्स दाखवू शकणार नाही. आणि डिसॅग्रीमेंट वाला काय म्हणणार, आय एम नॉट शुअर अबाउट इट. आता याबद्दल मला खात्री नाही. तर हे झाले आपले ऍग्रीमेंट आणि डिसॅग्रीमेंट वाले पॉइंट्स. याच्यानंतर आता आपल्याला पोयम अभ्यासायची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपलं हे ऍक्टिव्हिटीज ज्या पोयम अभ्यासनाच्या आधी दिलेल्या होत्या त्या आपण आता बघून घेतलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पोयम अभ्यासायची आहे. तुम्हाला जर आता हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पोयमचा अभ्यास करणार आहोत. तर तोपर्यंत धन्यवाद.